हे काही चिकन नाही किंवा हे काही मटन देखील नाही। तुम्ही कधी स्पेशल व्हेज मटन खाल्लंय का? तर आज आपण व्हेज मटन बनवलेलं आहे। खायला अतिशय चविष्ट लागतं, सोपी रेसिपी आहे, झटपट होते। ही रस्सा भाजी तुम्ही भाकरी, भात, चपाती सोबत देखील खाऊ शकता। लहानांपासून मोठ्यांना देखील आवडेल अशी ही रेसिपी आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये। आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण स्पेशल असं व्हेज मटन बनवून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला खास असं वाटण बनवून घ्यायचं आहे। मध्यम आकाराचा कांदा, मध्यम आकाराचा टोमॅटो, एक मिरची, आलं, लसूण आणि त्यासोबतच थोडासा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे आणि खडे गरम मसाले घेतलेले आहेत। आता या खडे गरम मसाल्यांमध्ये 2 लवंगा, 2 मिरी आणि थोडंसं आपण दालचिनी घेतलेली आहे आणि बाकी सर्व साहित्य थोडंसं घेतलेलं आहे। खोबरं इथे जास्त घालायचं नाही, एकदम लहानसा तुकडा आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे। आता एका लोखंडी तव्यावरती आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचंय। तर यावरती सुरुवातीला मी कांदा आणि टोमॅटो घालून घेतलेला आहे आणि हा कांदा टोमॅटो आपल्याला छान लालसर रंगावरती भाजून घ्यायचंय। थोडक्यात आपल्याला इथे काळा मसाल्याचं वाटण बनवून घ्यायचंय। यामध्येच मी एक मिरची घातलेली आहे। आता व्हेज मटन म्हणजेच इथे आपण आज फणसाची भाजी बनवून घेणार आहोत, रस्सा भाजी। तर फणसाची रस्सा भाजी कोणी कोणी खाल्ली आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा। तर आता हा फणस आपल्याला चिरून घ्यायचा आहे। तर हाताला आपल्याला तेल लावून घ्यायचंय आणि सुरीला देखील तेल लावून घ्यायचे, कारण की फणस चिरत असताना त्याच्यातून भरपूर असा चिक बाहेर पडतो आणि तो हाताला भरपूर असा चिकटला जातो आणि तो पटकन निघावा म्हणून आपल्याला इथे तेल लावून घ्यायचे। तर आता हा फणस मी व्यवस्थित कापून घेणार आहे। त्याच्यावरचं कवर सगळं आपल्याला काढून टाकायचंय आणि याचे तुकडे करून आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचे। तर इथे बघा फणस मी छान असा चिरून घेतलेला आहे। अशा प्रकारचे तुकडे तयार करून घेतलेले आहेत। तर फणस हा चिरल्याबरोबर पाण्यात घालायचा, नाहीतर अशा प्रकारे लालसर हा पडत जातो। तर याला आता असे तुकडे करून घेतलेले, पाण्यात घालून घेतलेले याला। तोपर्यंत आपण मसाला पाहून घेणार आहोत। मसाला छान असा लालसर रंगावरती भाजण्यासाठी यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि आता तेल घातल्यामुळे छान असा मसाला पटकन भाजला जातो लालसर रंगावरती। तर आता ह्याला आपण भाजून घेऊया। कांदा टोमॅटो बऱ्यापैकी भाजत असतानाच यामध्ये आपण थोडंसं खोबरं घालून घेतलेलं आहे। 4 ते 5 लसूण पाकळ्या घालून घेतलेले, थोडंसं आलं घालून घेतलेले आहे आणि जो आपण खडा मसाला घेतला होता तो देखील आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि चमचाभर इथे मी धने घालून घेतलेले। आता हा मसाला छान असा लालसर रंगावरती भाजून घेऊया आणि मग हा मसाला आपण काढून त्याचं वाटण बनवून घेणार आहोत। तर याला आता आपण हलकसं भाजून घेऊया। सर्व साहित्य छान भाजून तयार झालेले, याचा आता आपण वाटण करून घेऊया। तोपर्यंत गॅसवर मी कुकर ठेवून घेतलेला आहे आणि या कुकरमध्ये आपल्याला 2.5 ते 3 चमचे इतकं तेल घालून घ्यायचे। तेल छान गरम झालं की मगच आपण यामध्ये जो वाटण तयार करून घेतलं होतं ते सर्व यामध्ये घालून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत छान असं आपल्याला परतून घ्यायचंय। आता हा मसाला भाजत असताना जवळपास 3 ते 4 मिनिटे होत आलेली आहेत। आता या वेळेला आपल्याला घरगुती मसाला घालून घ्यायचा। तर जवळपास 2 चमचे इथे मी कोल्हापुरी मसाला घालून घेत आहे। तुमच्या घरी जो मसाला उपलब्ध आहे तो तुम्ही घालू शकता। आता पुन्हा आपण याला परतून घेऊया। छान असं तेल सुटलं या मसाल्याला की यामध्ये आपण तयार करून घेतलेले जे फणसाचे तुकडे आहेत ते आपण घालून घेणार आहोत। फणसाची रस्सा भाजी करत असताना बरेच जण फणसाचे तुकडे तळून घेतात किंवा त्याला हलकसं परतून देखील घेतात, पण आज आपण तसं काहीही न करता असंच मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचंय आणि मगच आपल्याला त्याची रस्सा भाजी बनवून घ्यायची। तर तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। अशाच प्रकारचा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि मसाल्याचं वाटण देखील मी सांगितल्याप्रमाणे तसं जर तुम्ही बनवलं तर फणसाची भाजी अप्रतिम अशी बनून तयार होते। आता यामध्ये आपण सर्व फणसाचे तुकडे घालून घेणार आहोत। आता हे फणसाचे तुकडे आपल्याला या मसाल्यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहे। जवळपास 4 ते 5 मिनिटांसाठी याला मसाल्यामध्ये परतून घेऊया आणि हलकीशी वाफ देऊन घेणार आहोत। यामुळे काय होतं, या फणसामध्ये जो चीक असतो तो सगळापणे आतल्यात आटला जातो। सोबतच हा जो मसाला आहे हा मसाला फणसाच्या तुकड्यांमध्ये छान असा मुरला जातो। तर आता जसं आपण मटण बनवतो आणि त्याचं अंगचं पाणी आटवून घेतो तशाच प्रकारे आपल्याला फणसाला साधारणपणे मसाल्यामध्ये परतून घ्यायचंय। आता यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलेले, पुन्हा एकदा आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता आज आपण फणसाची रस्सा भाजी बनवून घेणार आहोत, कारण की फणसाची भाजी बनवत असताना जास्त आपल्याला इथे रस्सा देखील करायचा नाही आणि जास्त आपल्याला सुकं देखील बनवायचं नाही। हलकीशी ग्रेव्ही असलेली ही रस्सा भाजी आपल्याला बनवून घ्यायची। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं।
तर तुम्ही पाहू शकता आत्ताच हा जो फणस आहे मस्त मसालेदार दिसत आहे, पण हा फणस आणखीन कच्चा आहे, त्यामुळे यामध्ये आपण आणखीन थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे। आता याला आपण उकळू देणार आहोत। एक हलकीशी उकळी काढल्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरला झाकण लावून जवळपास 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत। आता फणस कसा शिजवायचा, साधारणपणे उकडलेले बटाटे कशा पद्धतीने शिजतात तशा प्रकारे हा फणस मऊ असा शिजला पाहिजे। अशा मऊ शिजलेल्या फणसाची रस्सा भाजी खायला अतिशय टेस्टी लागते। तर 3 शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत। कुकरची वाफ काढून घेऊया आणि आपण झाकण काढून पाहणार आहोत। मस्त असा फणस शिजून तयार आहे आणि त्या ग्रेव्हीचा जो स्वाद आहे, सुगंध आहे तो मस्त असा सुटलेला आहे। तुम्ही कधी सुरणची भाजी खाल्ली आहे का? तर सुरणची भाजी देखील अशाच पद्धतीने बनवली जाते, अतिशय टेस्टी सुरणची भाजी देखील लागते। तर त्याच पद्धतीने आज आपण फणस बनवून घेतलेला आहे। तर आपण पाहून घेऊया फणस शिजलाय की नाही। तर बघा खूप गरम आहे, मस्त मऊ असा फणस शिजलेला आहे। अशाच प्रकारचा फणस आपल्याला शिजून तयार करून घ्यायचा आहे। आता ही भाजी आपली तयार झालेली, याला आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। तर गरमागरम फणसाची रस्सा भाजी खाण्यासाठी तयार आहे। ही फणसाची रस्सा भाजी तुम्ही भाकरी, भात, चपाती, फुलके यासोबत खाऊ शकता, अतिशय टेस्टी लागते। नॉनव्हेजला देखील फिकी पाडेल अशी ही फणसाची भाजी तयार झालेली आहे। यावर आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत, सजवून घेणार आहोत आणि खाण्यासाठी तयार आहे आजची बनवलेली फणसाची रस्सा भाजी। तर तुम्ही जर कधी फणसाची रस्सा भाजी बनवली नसेल तर एकदा नक्की करून बघा, कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा। आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित। तोपर्यंत बाय।